डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विद्यालयाला मिलिंद महाविद्यालय असे नाव का दिले जाणून घ्या। रंजक इतिहास। मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगर या नावाचा उल्लेख करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 12 डिसेंबर 1955च्या पत्रात असे लिहिले आहे की या कॉलेजला मिलिंद हे नाव देण्याचा माझा उद्देश हा आहे की मिलिंद हा एक बॅक्टेरियाचा राजा होता। त्याला आपल्या विद्वत्तेबद्दल घमेंड होती। त्याला असे वाटे की ग्रीकसारखे विद्वान लोक जगाच्या पाठीवर कुठेही सापडावयाचे नाहीत। आपल्या विद्येमतेचा बुद्धिमत्तेचा मिलिंदला गर्व चढला होता। तो सर्वांना वादविवादाने आव्हान देत असे। त्याने जगाला आव्हान दिले। त्याला वाटले की आपण एखाद्या बौद्ध भिक्खू बरोबर वाद करावा, पण त्याच्याबरोबर वाद करावयास कोणीही तयार झाला नाही। तसा मिलिंद हा काही तत्वज्ञानी नव्हता किंवा गाढा विद्वानही नव्हता। त्याला राज्यकारभार कसा चालवावा हेच माहिती होते, पण अशा मिलिंद बरोबर बुद्धिवाद करण्यास कोणीही तयार होईना याची बौद्धांना लाज वाटली व वाईटही वाटले। नंतर महान प्रयासाने त्यांनी नागसेन भिक्खूला तयार केले। मिलिंदाचे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे असे नागसेनाने निश्चय केला। मग त्यात यश येवो किंवा अपयश येवो, नागसेन हा ब्राह्मण होता। वयाच्या 7व्या वर्षी त्याने आपल्या आईबापाचे घर सोडले होते। त्याने विद्येच्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी अतिशय कष्ट घेतले। तो अत्यंत विद्वान होता। नागसेनाने भिक्खूचा आग्रह मान्य केल्यानंतर मिलिंद व नागसेन यांच्यात वादविवाद झाला। त्यांचा वादविवाद काही दिवस चालू होता। या वादविवादाचे एक पुस्तक तयार झाले। त्या पुस्तकाला पाली भाषेत मिलिंद पन्नो असे नाव आहे। या पुस्तकाचे मराठीत भाषांतर मिलिंद प्रश्न असे आहे। या पुस्तकाचे शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी अवश्य वाचन करावे अशी माझी इच्छा आहे। शिक्षकांच्या अंगी व विद्यार्थ्यांच्या अंगी काय गुण असावेत हे त्यात सांगितले आहे। म्हणून मी या कॉलेजला मिलिंद महाविद्यालय हे नाव दिले व परिसराला नागसेन वन असे नाव दिले असे बाबासाहेब सांगतात। वादविवादात मिलिंद हरला, त्याचा पराजय झाला। तो बुद्ध धर्मी झाला, पण मिलिंद हरला व बुद्ध झाला म्हणून मी हे नाव दिलेले नाही। तर मिलिंद हा मला त्याच्या इंटेलेक्च्युअल हॉनेस्टीबद्दल प्रिय वाटतो। त्याचा हा आदर्श सर्वांनी नेहमी डोळ्यांसमोर ठेवावा म्हणून हे मी नाव दिलेले आहे। हे आदर्शभूत असेच नाव आहे असेच माझे मत आहे। उत्तम विद्यार्थी म्हणून मिलिंद व उत्तम शिक्षक म्हणून नागसेन हे आदर्श आहेत। शिक्षण संस्थेला एखाद्या श्रीमंत व्यापाऱ्याने केवळ पैशांची देणगी दिली म्हणून त्याचे नाव शिक्षण संस्थेला देणे हे अत्यंत अनुचित होय। मी या संस्थेसाठी पुष्कळ नुकसान सोसले, पण कोण्या व्यक्तीचे नाव दिले नाही। तसे मला सुद्धा आदर्श नाव आहे, पण मला मिलिंदचा आदर्श आपल्या समोर ठेवायचा आहे। मिलिंद महाविद्यालय एक संस्कार केंद्र आहे। यामधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी सुसंस्कृत होऊन बाहेर पडला पाहिजे असेही डॉक्टर आंबेडकरांनी यावेळी नमूद केले।